जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो. सो आज आपण घेऊन आलो आहेत एक व्लॉग. तो काल जी मॅच झाली मुंबई आणि आर सी बीची, तर काय थ्रिलिंग मॅच होती. लास्ट बॉलमध्ये 2 रन लागत होते आणि रसिकने ज्या पद्धतीने तो बॉल खेळला आणि 2 रन त्यांनी काढले. त्याच्या आधी भुवनेश्वर कुमारने जो सिक्स मारला, ऑसम सिक्स होता तो. त्याच्यामुळे आर सी बीची टीम जिंकली. ॲज अ आर सी बी फॅन मी खूप एन्जॉय केलं ती मॅच. पण आय पी एलमध्ये नवीन नवीन कॉन्ट्रोवर्सी ज्या होत असतात दरवर्षी, काही ना काही पद्धतीने तिथे काही ना काही वाद वगैरे होत असतात, जे लोक एन्जॉय करतात. पण यावेळेचा जो वाद आहे, यावेळची जी कॉन्ट्रोवर्सी आहे, ती खूप हार्श आणि खूप सिरियस आहे. कारण हनी ट्रॅपिंग झालेलं आहे बरेचसे प्लेयर्सला. कारण आय पी एल म्हटलं की देशविदेशातले क्रिकेटर्स हे भारतात येतात आणि ते त्यांच्या फॅमिलीसोबत पण येत असतात. आणि बऱ्यापैकी त्यांना जो ॲक्सेस असतो फॅमिलीजला किंवा गर्लफ्रेंड्सला आणि फ्रेंड्सला, तो फक्त मैदानापुरताच असतो. पण काही गोष्ट अशा घडल्या आहेत की त्यामुळे जे काही जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती ब्रीच झालेली आहे आय पी एलशी रिलेटेड. आणि त्या बाबतीत बी सी सी आय आणि जे काही सिक्युरिटी असोसिएशन्स आहेत बी सी सी आयच्या आय पी एलशी रिलेटेड, ते स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये बघू शकता की जे एक राजस्थान रॉयल्सची एक जी मॅच झाली, ज्या मॅचमध्ये जोफ्रा आर्चरने जवळजवळ 2 ओव्हर्स 1 ओव्हर्समध्ये टाकल्या. ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की त्याने जवळजवळ नो बॉल व्हाईट बॉल करत हे टाकलं. आणि बघायला गेलं तर फॅमिली मेंबर्स, वाईफ किंवा गर्लफ्रेंड्सला हॉटेल रूम्समध्ये अलाउ नसतो, ॲक्सेस नसतो क्रिकेटर्सच्या. आणि मोबाईल वगैरे पण तिथे अलाउ नसतो. प्लस जी काही ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्या मीटिंग्स वगैरे होतात, ती इन्फॉर्मेशनसुद्धा बाहेर लीक करता येत नाही. ती खूप सेन्सिटिव्ह गोष्टी आहे. ड्रेसिंग रूममधलं तुम्ही बाहेर एक्सपोज नाही करू शकत, किंवा जे काही तुमचं डिस्कशन होतं टीम मीटिंग रिलेटेड, ते तुम्ही बाहेर एक्सपोज नाही करू शकत. आणि मी नाव नाही घेत, पण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की काही क्रिकेटर्सला अलाउड नाही करत आहेत की तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करू नका. काही फोटो किंवा व्हिडिओज तुम्ही घेतायत मॅच झाल्यानंतर, मॅच दरम्यान वगैरे, तर ते तुम्ही लगेच पोस्ट करू नका. टीम मॅनेजर्सला स्ट्रिक्टली प्रत्येक 10 फ्रँचायझी ज्या आहेत, जसं आर सी बी झालं, एम आय झालं, राजस्थान रॉयल्स, अशा 10च्या 10 फ्रँचायझीच्या टीम मॅनेजर्सला स्ट्रिक्टली वॉर्निंग मिळाली आहे की तुम्ही या गोष्टी पाळल्या पाहिजे. तुम्ही कुठे ॲक्सेस द्यायचा, कुठे नाही द्यायचा, आणि किती लोकांना तुम्ही अलाउ करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, जे काही असेल ते. सो त्या रिगार्डिंग त्यांना नोटिफिकेशन्स आणि त्यांना ती ॲडवायझरी प्रोव्हाइड केली गेलेली आहे बी सी सी आयकडनं. आणि स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येणार आहे, जे हनी ट्रॅप म्हटलं आता. सो बघू आता पुढे काय होतं आहे काय नाही. पण हे खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन्स असतात की तुम्ही त्या बाहेर लीक नाही केल्या पाहिजे. त्यातल्या त्यात बरेचसे आपले इंडियन क्रिकेटर्स आहेत की त्यांच्या गर्लफ्रेंड्स वगैरे मॅच बघण्यासाठी येतात, त्यांना सपोर्ट आणि चेअर करण्यासाठी येतात. पण त्या दरम्यान काही सिक्युरिटी ब्रीचेस हे झालेले आहेत. आणि त्या रिगार्डिंग मग आता पुढे काय होतं आहे ते बघूच आपण. सो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, जसं असं लाईक करा, कमेंट करा. आणि काही क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.